हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अपेक्षेमुळे भेद. लाओत्से विचारत आहे की आहा आणि हूं यामध्ये फरक किती आहे? आल्हाददायक आणि भयावह यामध्ये फरक किती आहे? मूलतः जीवन आनंदमय आहे. जीवनात दुःख नाही. परंतु आपल्या भौतिक ज्ञानामुळे जीवनाबद्दल आपल्या अपेक्षा निर्माण होतात आणि त्या सतत वाढतच जातात. आपल्याला जन्मतःच नियतीने एक प्रकारचे जीवन दिलेले असते. त्याप्रमाणे जर आपण आपले जीवन समजून घेतले तर ते तसे जगणे फारसे अवघड नाही. तसे जीवन जर आपण जगायला शिकलो तर तेच जीवन आनंदमय असेल, कारण ते तसे मूलतःच आनंदमय असते. परंतु भौतिक जगतात अनेक गोष्टींशी आपला संबंध येतो. आपण इतरांच्या जीवनाशी आपल्या जीवनाची तुलना करतो आणि मग त्यामुळे आपल्याला आपले स्वतःचे जीवन बदलावे असे वाटते. जे आहे ते विनाकारण दुःखद वाटू लागते. इतरांच्या राहणीमानाचा आपल्यावर परिणाम होतो. इतरांमुळे आपल्याला तसे जगावे असे वाटते आणि तशा अपेक्षा निर्माण होतात. त्यामुळे भेद निर्माण होतो. काही गोष्टी आपल्याला आल्हाददायक वाटतात, त्या आपल्याला मिळाल्या की त्यामुळे आपण खुश होतो. आपण सहजच आहा असे म्हणतो. परंतु नियतीने दिलेले नैसर्गिक जीवन न जगल्यामुळे, अवास्तव अपेक्षा केल्यामुळे आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होत नाहीत. कारण त्या जन्मतः आपल्यासाठी नसताना त्यांची आपण अपेक्षा केलेली असते. अर्थातच त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. आपण नाराज होतो. लाओत्सेने याला असा उद्गार लिहिला आहे. यापुढे भयावह असे घडते. आपण अट्टाहासाने प्रयत्न करून ते न मिळालेले जिद्दीने मिळवतो किंवा आपल्या इच्छेमुळे आपल्याला ते मिळते. सर्व मिळाले नाही तरीही काही प्रमाणात तरी मिळते. अर्थातच ते आपण उपभोगावे असे आपल्या संचितात नसते. त्यामुळे नियतीने ते जन्मतःच आपल्याला दिलेले नसते. दुर्दैवाने तरीही ते आपल्याकडून उपभोगले जाते. यामुळे नवीन भोग निर्माण होतात आणि ते जन्मोजन्मी आपल्या मागे लागतात. हे महाभयावह आहे. विनाकारण केवळ मोहाला बळी पडून आपणच आपल्या मागे भोगांचे संचित लावून घेत असतो. असे आपल्या वाटाला नसलेले भोग उपभोगायला मिळाले की आल्हाददायक वाटते. आपण आहा असे म्हणतो. परंतु शेवटी असे म्हणायची भयावह अशी वेळ येते. लाओत्सेने प्रश्न विचारला आहे की त्यातच त्याने त्याचे उत्तर दिलेले आहे की आहा आणि यामध्ये अजिबातच फरक नाही. आल्हाददायक आणि भयावह यामध्ये मुळीच जराही फरक नाही. आहा तसेच आल्हाददायक आणि भयावह या एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत. एक उपभोगले की दुसरे आपोआप येतेच येते. यास्तव नियतीने दिलेले नैसर्गिक जीवन जगावे म्हणजे आल्हाददायक वाटून आहा असे म्हणायची वेळ येत नाही आणि त्यामुळे असे भयावह वाट्याला येत नाही. मोहामुळे भेद. लाओत्से विचारत आहे की आहा आणि यामध्ये फरक किती आहे? आल्हाददायक आणि भयावह यामध्ये फरक किती आहे? त्याला या प्रश्नातच सुचवायचे आहे की यात काहीही फरक नाही. दोन्ही एकमेकांचेच परिणाम आहेत. दोन्हीमध्ये संतुलन बाळगले तर दोन्हीही उद्भवणार नाहीत. या दोहोंमध्ये एकापासून सुख मिळते आणि म्हणून मग दुःख निर्माण होते. परंतु जीवन संतुलित केले तर सुख दुःख अशी दोन्हीही निर्माण न होता केवळ आनंद निर्माण होतो. यामुळे जीवन जगतानाच काळजी घ्यावी की आपण कोणत्याही एका टोकाला जाणार नाही. लाओत्सेने येथे वापरलेले आहा, आल्हाददायक आणि भयावह हे चारही उद्गार आहेत. जीवन जगताना वरील चारपैकी एकही उद्गार काढावा लागू नये असेच जीवन जगावे. आपण जीवनातील बहुतांशी कृत्ये देहादी इंद्रियांसाठी करत असतो. ती जीवित राहावीत, कार्यक्षम राहावीत, त्यांना विश्रांती मिळावी, त्यांना जीवन जगताना कंटाळा येऊ नये
त्यांना बरे वाटावे इत्यादी कारणाने आपल्या हालचाली सुरू असतात। यावेळी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपले शरीर आपल्याशी बोलत असते। आपली कृत्य किती व्हावीत, केव्हा व्हावीत, कशी व्हावीत, कोठे व्हावीत किंवा न व्हावीत इत्यादी बाबत आपला देह आपल्याला सूचना देत असतो। परंतु आपण आपल्या भोगापवर्गतेच्या मोहामुळे, भौतिक लोभांमुळे देहाच्या बोलीकडे लक्ष न देता आपल्याच भौतिक तंद्रीत जीवन जगत असतो। खाणे, पिणे, झोप, विश्रांती, करमणूक, भटकंती, जिज्ञासा, बोलणे, धाडस, भित्रेपणा अशी ही यादी फार दीर्घ आहे। याबाबत संयमाच्या, विवेकाच्या, तारतम्याच्या सूचना देह देत असतो। आपला देह सतत या आणि इतर गोष्टी संतुलित करत असतो। सुरुवात करावी की करू नये आणि केल्यास कोठे थांबावे हे आपला देह आपल्याला वेळीच सुचवत असतो। परंतु आम्ही चांगले लागले की आहा असे म्हणत मुळापर्यंत चाखायला जातो। शेवटी माती तोंडात आली की असे म्हणत नाराज होतो। एखाद्या गोष्टीपासून सौख्य निर्माण होते, त्यामुळे आल्हाददायक वाटते आणि मग त्यापासून भयावह परिणाम सुरू होईपर्यंत आम्ही ती उपभोगतच राहतो, त्यामुळे दुःख होते। परंतु आम्ही कधीही गरजेपुरतेच उपभोग घेत नाही। जर आपण ही देहबोली ऐकली आणि त्याप्रमाणे आचरण केले तर आल्हाददायक आणि भयावह यापैकी कोणताही उद्गार आपल्या मुखातून निघणार नाही, कारण जितके पाहिजे तितकेच कृत्य केले जाईल। त्यात आल्हाददायक आणि भयावह असे काहीही नसेल, तेथे आपोआपच संतुलन असेल। त्यामुळे आपण सुख आणि दुःख अशा दोन्ही भावनांमधून मुक्त होऊ। त्यामुळे आपण सदा समाधानी राहून आनंदात जीवन जगू। हरि ओम।